पोलीस आयुक्त अमरावती शहर यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत शाळा कॉलेजेस येथे शिकत असलेल्या विद्यार्थी हे नकळत व्यसनाच्या आहारी जाऊन त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे अवैधरित्या प्रतिबंधित असलेला परदेशी बनावटीचा किमती इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे विक्री करणारे अवैध व्यावसायिक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा प्रशासन येथील विशेष पथकाने पोलीस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कृष्णानगर अमरावती येथील राहणारा इसम नामे जय लालचंद लोहानी हा कॉटन मार्केट रोड ते जयस्तंभ चौक रोडवर भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या परदेशी बनावटींच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करीत आहे। अशा माहितीवरून जयस्तंभ चौक येथे जाऊन सापळा रचून इसम नामे जय लालचंद लोहानी व 31 वर्ष राहणार कृष्णानगर गल्ली नंबर 5 शिवाजीनगर अमरावती यास पकडून त्याच्या ताब्यातून 2 मोटरसायकली व वेगवेगळ्या कंपनीचे परदेशी बनावटीचे इलेक्ट्रॉनिक सिगारेट असा एकूण 4,35,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे कलम 275 भारतीय न्यायदंड संहिता प्रमाणे सह कलम 3, 4, 7 प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ऍक्ट उत्पादन आयात निर्यात वाहतूक विक्री साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम 2019 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 सागर पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे, सीमा दाताडकर, गुन्हे शाखा प्रशासन अमरावती शहर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे, विनय मोहोड, विनय गुप्ता, छोटेलाल यादव, चेतन कराडे यासह आदींनी केली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज अमरावती।